तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या। मात्र विजय वडेट्टीवार यांनी आज त्या सगळ्या चर्चा चुकीच्या असल्याचं स्पष्ट केलंय। मी काँग्रेसचा सैनिक आहे, काँग्रेसचा शिपाई आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे मी काँग्रेसमध्येच राहणार आहे, राष्ट्रवादीत जाण्याच्या स्वप्नातही विचार करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। आणि विजय वडेट्टीवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। वडेट्टीवार साहेब, तुम्ही पक्षांतर करणार अशा चर्चा सकाळपासून सुरू आहे, नेमकी यातलं काय तथ्य आहे? नाही, हे बोकस आहे, बकवास आहे, हे शुद्ध काहीतरी धुडपेक आहे, कुठलाही संबंध नाही, काही देणं घेणं नाही। मी नेता आहे पक्षाचा, महाराष्ट्रातला, मला मी आढळची जोडला आहे, कुठल्या जातीय पक्षाबरोबर जर कोणी जात असेल त्याच्याबरोबर मी हुरपडून जायला मूर्ख नाही। हा कोणीतरी पागल माणूस आहे आणि त्यातून अफवा बसला आहे। माझी कोणाशी या संदर्भात चर्चा नाही, भेट नाही, कुठल्या राष्ट्रवादी अजितदादांच्या नेत्यांशी चर्चा नाही, काही संबंध नाही, कुठेच विषय नाही। आणि अशा प्रकारची अफवा करून एखाद्याला बदनाम करणं हे कोणतरी षडयंत्र आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याबाबतचं एक प्रतिज्ञापत्र मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी न्यायालयामध्ये दिलेलं आहे। अमृत योजनेत भ्रष्टाचार झाला, गैरप्रकार झाला, काय नेमकं प्रकार? यवतमाळच्या अमृत योजनेत गैरप्रकाराबद्दल जे काही गैरप्रकार झाला त्याची जनहित याचिका होती, त्या संदर्भात कोर्टाने सरकारला विचारलं की आपण या संदर्भात जबाबदार कोण, तर त्या संदर्भात स्पष्टपणे आमच्या मुख्य सचिवांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने एफिडेव्हिट करून कोर्टात दिलं की तत्कालीन मुख्यमंत्री याला जबाबदार आहे। अच्छा, त्यात एकनाथ शिंदे यांचं नाव आहे? माजी मुख्यमंत्री त्यावेळेस तेच होते। आता त्यावेळेस जर माजी मुख्यमंत्री ते होते तर मग दुसरं नाव कोण येणार? आपण बघतो या ठिकाणी आपण कुठेही जाणार नाही आणि या सगळ्या प्रकरणात आपल्या नावाची कोणीतरी चुकीची अफवा पसरवत आहेत असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमृत मिशन योजनेसंदर्भात गैरप्रकाराला जबाबदार आहे अशा पद्धतीचं जे एक प्रतिज्ञापत्र आहे ते मुख्य सचिवांनी न्यायालयात दिलं। अशा दोन प्रमुख माहिती आता वडेट्टीवार देत आहेत। कॅमेरा पर्सन प्रतीक जाधवसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।